नमस्कार, मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपण आज बघणार आहोत वालाच्या शेंगांची भाजी. तर ही भाजी कशी बनवायची त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. येथे मी वाल कट करून घेतलेले आहे, एक टोमॅटो, एक कांदा कट केलेला आहे, हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. आता फोडणी घालूया. येथे एका कढईमध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा मोहरी घालूया आणि लगेच यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतवून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. आणि नंतर यामध्ये मिरचीचं वाटण घालूया. मिरची आणि कांदा छान असं परतवून घ्यायचं आहे. हे परतवून झालं की यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाणे आपण जाडसर फोडलेले आहे, तुम्ही बघू शकता. जास्त बारीक कूट करायचं नाही आहे. आता हे थोडंसं हलकंसं परतवून झालं की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. थोडीशी हळद घालूया आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, मिरची पावडर. 1 चमचा गरम मसाला घालूया. गरम मसाला किंवा तुम्ही कांदा लसूण चटपट मसाला घालू शकता. आणि टोमॅटो घालायचा आहे. छान असं परतवून घेऊया. टोमॅटो परतवून झाला की यामध्ये आपण वाल घालायचे आहे. पाव किलो वाल आपण स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे. आता 1 ते 2 मिनटं आपण हे परतवून घ्यायचं आहे. आणि हे सर्वात शेवटला आपण येथे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा येथे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण हे 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. नंतर इथे आपण झाकण ठेवूया. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. तुम्ही 5 मिनिटांनी बघू शकता आपली भाजी खूपच छान अशी शिजलेली आहे. आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. आपली इथे परफेक्ट अशी भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर येथे आपली भाजी तयार आहे टिफिनसाठी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया. मस्त खा आणि खुश रहा. धन्यवाद.